नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी मिरची मसाला कसा बनवायचा, ते अगदी मिरच्या कोणत्या वापरायच्या, किती प्रमाणात मसाला तयार होतो, त्याचबरोबर मसाले कसे वापरायचे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी पांढरा कांदा 1 किलो घेतलेला आहे। हा कांदा कापून पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे मी ही मिरची आहे ती बेडगी मिरची आहे। याच्या आपण निवडताना कसे निवडायचे, तर याचे फक्त जे देठ आहेत ते कात्रीच्या साहाय्याने या सुरीच्या साहाय्याने तुम्ही कापू शकता। जर तुम्ही असेच मोडले तर ते मुळासहित मोडले जातील, त्यामुळे आपण असे कापून घ्यायचे, कारण मुळामध्ये तिखटपणा असल्यामुळे आपण ह्या अशा पद्धतीने साफ करून घेत आहोत। त्याचबरोबर मी दुसरा प्रकार संकेश्वरी मिरचीचा वापरलेला आहे। याचे संपूर्ण प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्याचबरोबर आपण इथे तिसरा प्रकार घेतलेला आहे, तो म्हणजे काश्मीरी मिरचीचा। याचा कलरसाठी वापर होतो। तसेच ही जी आपण पाहत आहोत ही लवंगी मिरची, स्पेशली कोल्हापूरची लवंगी मिरची। तसेच 5वा प्रकार आहे जवारी मिरची। अशा प्रकारे आपण 5 प्रकार इथे मिरचीमध्ये वापरलेले आहेत। आणि इथे मी हा पांढरा कांदा लांब स्लाइस आकारात कापलेला आहे आणि याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे। मिरच्यासुद्धा मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे इथे मी 4 प्रकारच्या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहे। एक प्रकार जो आहे संकेश्वरी मिरची, त्याचे मी देठ काढून घेतलेले नाहीत, त्यामुळे त्याचे देठ तुम्ही डायरेक्ट तशाच मिरच्या जरी टाकला तरी चालतात। आता आपण इथे मसाले पूर्ण तळून घेत आहोत। सुरुवातीला हे जे खोबरे आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजेच त्याचे स्लायसेस करून घेतलेत आणि तेलामध्ये मस्त अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इथे मी 2 किलो मिरचीसाठी अर्धा किलो खोबऱ्याचा वापर केलेला आहे। इथे मी प्रत्येक मसाल्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी पूर्णपणे लिस्टच्या प्रमाणे तुम्हाला देणार आहे। तुम्ही नक्की पहा, प्रमाणासहित असणार आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी सहज आणि सोपे मिरची बनवण्यास होईल। कलर पूर्ण चेंज झालेला आहे। आपण खोबरे काढून घेतलेले आहे। याच तेलामध्ये आता आपण ही जी तमालपत्री आहे ती 10 ग्राम आहे, ती सुद्धा आपण या तेलामध्येच तळून घेत आहोत। काही मसाले तळून घ्यायचे आहेत, काही आपल्याला असेच थोड्याशा तेलावर भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहालच, तुम्ही म्हणाल हे संपूर्ण तळून घेऊन मसाले कसे, मग चटणी कशी राहू शकते, तर 1 वर्ष अगदी सहजरित्या राहते। आता आपण हे आळकुंडा आहेत ते मध्यम आचेवर असेच तेलामध्ये तळून घेत आहोत। चांगले छान तेलामध्ये फुलले पाहिजेत, अशा पद्धतीने हे आपण भाजून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपण एक एक करत सर्व मसाले आपण थोडे तळून घेणार आहोत, थोडे भाजून घेणार आहोत। आता आपण इथे दालचिनी टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। मसाले भाजत असताना मी काही टिप्स पण शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही ज़रूर पहा आणि अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे मी आता हिंग खडा बारीक, म्हणजे पावडर वापरलेली नाही आहे, खडा वापरलेला आहे, तो सुद्धा छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। असाच हिंग खडा आपण बिना तळता ज्यावेळी मसाला तयार होईल त्यावेळी आपण 2-3 असे खडे वापरणार आहोत, कारण मिरची ठेवत असताना याच्यामध्ये 2-3 असे खडे ठेवले तर मिरची अगदी वर्षभर खूप छानरित्या राहते। कांद्याचाच वापर करायचा आहे, तो सुद्धा 2 ते 4 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे। पांढरा कांदा औषधी असल्यामुळे आपण या चटणीच्या मसाल्यामध्ये शक्यतो पांढरा कांदा वापरायचा। जर नाहीच मिळाला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे, कारण बऱ्याच ठिकाणी हा पांढरा कांदा मिळत नसतो। तर अशा वेळेस तुम्ही आपला जो नेहमीचा जो कांदा आहे तो सुद्धा तुम्ही असाच कापून उन्हामध्ये थोडासा सुकवून पूर्णपणे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। मी तुम्हाला दाखवेलच ज्यावेळी मी फ्राय करेन त्यावेळी। त्याचबरोबर बरेच जण मसाल्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरीचा वापर करत नाहीत, पण कोल्हापुरी पद्धतीचा मसाला करण्यासाठी
अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालावीच लागते, त्यामुळेच तर मसाल्याची चव जास्त वाढते। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की अद्रक, लसूण, कोथिंबीर हे तर ओलं वाटण होईल, तर जरी ओलं वाटण होत असलं तरीसुद्धा मिरचीमध्ये याचा काहीही फरक पडत नाही। मिरची अगदी वर्षभर सहज टिकते आणि चवीलासुद्धा खूप छान होते। मी इथे हा मसाला 2 किलोच्या प्रमाणानुसार बनवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी इथे 2 किलोच्या प्रमाणानुसारच मसाल्यांची लिस्टसुद्धा देणार आहे। जर तुम्हाला कमी प्रमाणात म्हणजेच 1 किलो प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही यामधील जे प्रमाण आहे त्यातील अगदी निम्मे प्रमाण वापरून तुम्ही हा मसाला बनवू शकता। इथे मी जे आता सुके मसाले जे भाजून घेते आहे ते संपूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत। हे सुके मसाले असेच मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, अगदी आरोमा सुटूपर्यंत, म्हणजेच त्याचा स्मेल अगदी घरभर पसरला जातो, पण मध्यम आचेवरच भाजायचे आहेत, नाहीतर जास्त मोठ्या आचेवर भाजले तर हे मसाले जळू शकतात। मी मुद्दामहून इथे तेलाचा वापर जवळपास मला 2 किलोसाठी मी इथे अर्धा किलो तेलाचा वापर केलेला आहे। आणि मी आता यामध्ये मोहरी आणि धने टाकलेले आहेत। हे तेलामध्ये मी अगदी छानरित्या भाजून घेते आहे। तेल अगदी कडकडीत झाल्यानंतरच मी ते मसाले प्रत्येक वेळी तुम्ही पाहिले असेलच टाकलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहेत। बऱ्याच वेळेस प्रत्येकजण काय करतात तर मिरची झाल्यानंतर त्यामध्ये तेल कढवून, म्हणजेच तेल अगदी मोहन ज्या पद्धतीने आपण वापरतो त्या पद्धतीने तेल काढून मिरचीमध्ये ओततात, पण मी इथे अशा पद्धतीने वापरलेले नाही। मी मसालेच तेलामध्ये भाजल्यामुळे मी वरून कोणत्याही प्रकारचे तेल वापरणार नाही। आता आपण याच तेलामध्ये जो सुकवलेला पांढरा कांदा आहे तो तळून घेत आहोत। कांदा अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता आपला कांदा तर भाजतो आहेच आहे, त्याचबरोबर आपले संपूर्ण मसाले देखील भाजून झालेले आहेत। मिरचीसुद्धा आपली छानरित्या सुकलेली आहे, तरीसुद्धा आपण डंकावर नेण्याआधी थोडीशी पातेल्यामध्ये गरम करून न्यायची आहे। त्याचबरोबर यामध्ये मी 1.5 किलो मीठ वापरलेले आहे, अर्धा किलो लसूण आणि पाव किलो अद्रक आहे आणि 1 जुडी कोथिंबीरीची। याचे सर्व मी वाटण घरीच करून नेले होते। 1 जुडी कोथिंबीर अगदी छान सुकवून घ्यायची आहे। आता आपण इथे मी डंकावर डायरेक्ट मी मिरची नेलेली आहे कुटण्यासाठी। पहा मिरची आपली किती सुकलेली आहे। मसाले त्याचबरोबर मिरची त्याने एकत्र टाकलेले आहे। थोडे थोडे मीठ टाकून घेऊन तो आता बारीक करण्यास सुरुवात करेल। पहा आपली मिरची सुकली असल्यामुळे पटकन बारीक झालेली आहे। तो आता चाळून घेतो आहे बारीक चाळणीमधून। त्यानंतर परत एकदा तो त्या डंकामध्ये टाकेल आणि जे ओले मसाले म्हणजेच अद्रक, लसूण आणि खोबरे, कोथिंबीर हे सर्व घालून ही मसाला आपल्याला मिक्स करून देईल। मी घरातूनच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून नेली होती। त्याचबरोबर खोबरेसुद्धा घरातूनच बारीक करून नेले होते। तसे डंकावर सुद्धा करून देतात, पण मी घरातूनच सर्व तुम्हाला दाखवायचे असल्यामुळे मी सर्व मसाले घरातूनच पूर्णपणे भाजून घेतलेले आहेत। आता तो हे सर्व मसाले या मिरचीमध्ये मिक्स करून घेत आहे, म्हणजे जवळपास आपला मिरची मसाला तयार झालेला आहे। आता हा मिरची मसाला तुम्ही म्हणाल किती तयार झाला असेल, तर हा मिरची मसाला 6 किलो 910 ग्रॅम तयार झाला आहे। पहा किती लाल, अगदी लाल बुंद आहे। मस्तच कलरसुद्धा आलेला आहे आणि तिखटसुद्धा खूप छान झालेला आहे। आता ही मिरची साठवणूक कशी करायची, जवळपास 2 ते 3 महिने अशीच आपण चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवून देणार आहोत, म्हणजे मिरची छानरित्या मुरली जाईल आणि मिरची 2 ते 3 महिन्यानंतरच ही नवीन मिरची वापरण्यास घ्यायची। म्हणजे मस्त अशी मिरची मुरल्यानंतर जो
कालवणांना या रश्श्यांना जी टेस्ट येते ती खूपच छान लागते। त्याचबरोबर साठवणूक करताना याच्यामध्ये 1-2 हिंगाचे खडे ठेवून द्यायचे, म्हणजे मिरची मसाला मस्त छान राहतो वर्षभर। तसेच माझा आजची ही मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमी आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।